शेवटची अंतिम मॅच आणि नारपोली टीम क्षेत्ररक्षण करताना पहिलं षटक हाताळतोय अभिजित मोरे, एक उत्कृष्ट गोलंदाज. सध्याच्या हंगामामध्ये आपण पाहिला काय जबरदस्त खेळ राहिलाय. तन्मय 11 जे हनुमान क्रिकेट संघ नारपोली आपण पाहताय. संघाचे पुरस्कर्ते नरेश जिमुने, कुडावे संघ अगदी आपण पाहू शकाल. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आमचे पाहताय अगदी प्रियल कमलेशजी पाटील तळोजे आपण पाहू शकाल. कमलेशजी पाटील आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. अगदी त्यांच्या बरोबरीने जीवनजी पाटील असतील, कुडावी या संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं स्वागत आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी पहिला चेंडू बघा, जोरदार अपील पाहायला मिळाला. आणि बघा त्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं असेल डॉट चेंडू. प्रेशर अगदी क्रिएट केलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून, फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र चेंडू मात्र तुम्ही पाहिला असेल तो म्हणजे डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित मोरे, एक चांगला गोलंदाज. आपण सातत्यानं हा चेंडू आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे, गॅप मधून निघालाय, शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका क्रिएट केलाय. चेंडू सरळ सीमापार, म्हणतील 4 धावा, चौकार. इथून मात्र येतोय सागर मोरेच्या बॅट मधून आलाय, लॉंग ऑनच्या वरतून येतोय हा षटकार. अगदी आपण पाहताय आमचे वलवली गावचे आणि करंदळ्याचे जावई आपण पाहताय प्रतापजी पाटील, त्यांच्याकडून या स्पर्धेला आणि या दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा येतात बघा. त्यांचा पण करूया स्वागत. पहिला चेंडू डॉट शांत ठेवला. पहिल्या चेंडूवर पण पाहिला असेल तर गोलंदाज अभिजित मोरे यानं बॅट्समन सागरला आणि त्यानंतर मात्र चौकार आणि त्यानंतर षटकार. 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय आणि धावसंख्या टोटल 10 धावा. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अगदी साक्षातजी बोपी कोडावे यांच्याकडून. पवन पाटील यांच्याकडून सुद्धा सागरसाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चेंडू काय वेगवान होता बघा, तेज तर्रार, एक तेरी तो एक मेरी. अगदी मागच्या 2 चेंडूवर धावा आपण पाहिला, षटकार चौकार. आणि त्यानंतर मात्र शांत ठेवले सागरला अभिजित मोरेनं. हा क्लास आहे. दोन्ही खेळाडू अगदी क्लास दाखवत आहेत आपला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिले षटक पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. धाव संख्या 10. जो जिंकेल तो मात्र अगदी सुपर 4 साठी क्वालिफाय असेल आणि त्यासाठी प्रयत्न करतायत. इथून मात्र आपण पाहू शकाल क्लासिकल स्ट्रोक या वेळेला करताना अगदी फटका चांगला आहे. शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी बॅट मधून आलाय. सागरच्या टीम कुडावेसाठी येतोय हा चौकार. आणि या 4 धावेनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली जाते ती म्हणजे 14 धावा. आमची कामेजी पाटील आपण पाहताय कुडावे टीम साठी षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अगदी आपण पाहू शकाल एक दमदार व्यक्तिमत्व आज ते इथे आलेले आहेत, परंतु बराच वेळेला उल्लेख केला व्यासपीठावर आले नाही बघा. त्यांचं स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे 14 धावा. अंतिम
शेवटचा एक चेंडू या पॉवर प्लेच्या षटकामधील. किती धावा येतील हे सुद्धा पाहायला मिळेल. अगदी आपण पाहूया अभिजित आणि त्याच्या समोर आता मात्र सागर. या वेळेला अगदी आपण पाहताय फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला, परंतु अगदी पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करतायत. चेंडू अगदी कमरेच्या वरती आहे की नाही, हाईट फॅक्टर कुठपर्यंत आहे, लिगल आहे, फेअर आहे, सर्व गोष्टी पाहिल्या जातील. कुडावी टीम साठी 2 षटकारांसाठी बघा 1000 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. दीपकजी ठोंबरे, गणेश बोगाडे आणि भास्करजी पाटील यांच्याकडून एक कॅश प्राइज येते बघा कुडावी टीम साठी 2 षटकारांसाठी. अगदी पंचांचा इशारा इथून मात्र अगदी पाहायला मिळेल. पंच सांगत आहेत 9 चेंडू असेल. अगदी भीमर चेंडू पाहायला मिळाला, अगदी 9 आणि त्याच्यावर मात्र टोटल आल्या 1+1 अशा 2 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अभिजितला आपण पाहू शकाल. इथून मात्र अभिजित या वेळेला गोलंदाज आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल फटका काय लाजवाब होता बघा. अगदी प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू मिड विकेटच्या दिशेने आलाय. शेवट गोड करणारे येतोय. टीम या वेळेला कुडावी संघासाठी 4 धावा चौकार आणि या चौकारानं टोटल धावसंख्या धावपलकावर जोडली गेली. ती धावसंख्या 20 धावा, 20 रन. दिनेशजी वाघे आणि अर्जुनजी वाघे या 2 मान्यवरांना आपण विनंती करूया व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे अहमदाबाद ट्रॉफी मध्ये. टोटल धावा संख्या 1 षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा, 20 रन्स ऑन अ बोर्ड. नवीन गोलंदाज येतोय कल्पेश गायकवाडला आपण पाहताय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश गायकवाड, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सागर साठी हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हाताने खेळतोय, स्टिअर करतोय, सिंगलची अगदी आणि त्यानंतर डबल. 2 धावा प्रयत्न कंप्लीट होत आहेत बघा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं बरोबरीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल आता मात्र 22 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 22 ऑन अ बोर्ड आपण पाहू शकाल. 22 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. टोटल अगदी जर आपण विचार केला असेल तर 22 धावा. गोलंदाज आता मात्र सज्ज होतोय पुन्हा एकदा कल्पेश गायकवाडला आपण पाहू शकाल. किती धावा जमतील, कितीचा टार्गेट. समोर सुद्धा एक चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू आता मात्र वेगवान, चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आमचे आदेश फडके सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचा पण स्वागत करूया. इथून मात्र डॉट चेंडू आलाय आणि या डॉटने धावसंख्या आता स्थिरावली, ती म्हणजे 22 धावा. अगदी रात्रीचा क्रिकेट, डे नाईटचा फॉर्मॅट, अगदी त्यामध्ये अहमदाबाद ट्रॉफी स्पर्धा खोलामध्ये टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. सिंगल पूर्ण, दुसरी धाव, परंतु नकारले गेलंय. एक सिंगल इथून मात्र मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता टोटल 23 धावा.
तीन चेंडू अगदी चांगले फेकले, 2 आल्या. त्यानंतर अगदी जर आपण विचार केला असेल तर मग एक धावाली अशा धावसंख्या टोटल जोडली ती म्हणजे आता 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. काय जबरदस्त डिलिव्हरी, अप्रतिम कामगिरी, व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस, स्लोवर 1, अगदी या सर्व गोष्टी करतोय. गती सुद्धा आहे, गती परिवर्तन सुद्धा करतोय आणि चांगली गोलंदाजी हाताळत असताना चौथा चेंडू मात्र डॉट आलाय. टीमची धावसंख्या आता 23 धावा. थांबवले गेले बघा, पहिल्या षटकामध्ये 20, त्यानंतर आता फक्त 3 धावा खर्च. आता मात्र फटका या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगचं क्षेत्र मंचाच्या दिशेनं येतोय. हा अगदी या षटकामध्ये आलेला 5व्या चेंडूवर 4 धावा, चौकार. गुगली बैलाचे मालक कल्पेशजी गायकर यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. टीमची धावसंख्या 4 न पुढे सरकली, धावसंख्या 27 धावा. हा चेंडू आपण पाहताय मिड विकेटला खेळतोय. एक सिंगल पूर्ण झाली, चेंडूला अगदी उचलतायत, फेकतायत आणि या सिंगलला आता मात्र धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळाली. 2 षटकांचा इथून मात्र खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 20 होत्या, या षटकामध्ये फक्त आपण पाहिलं तर 8 झाल्या. चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगलं राहिलंय टीम इथून मात्र नारपोली टीमचं आणि मग चांगली गोलंदाजी आता मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाली. 14ची सरासरी आणि या 14च्या सरासरीनं टोटल जमल्या त्या म्हणजे 28 धावा. शेवटचं अंतिम षटक असेल, 6 चेंडूचा खेळ बाकी पूर्वार्ध आणि त्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आता मात्र 2 बॅट्समन कितपर्यंत लीड करतील या मॅच मध्ये टीमला हे सुद्धा पाहावं लागणार आहे. किती धावसंख्या जमवतील की जे दुसरं षटक 8 धावेचं आलं, कल्पेशचं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी होणार का आणि त्यासाठी गोलंदाज येतोय भावेश मोरेला आपण पाहू शकाल. भावेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अगदी या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये धावा कमी दिल्या जातील, जास्त देतील, अगदी पाहावं लागणार आहे. दोनही संघ आणि त्यांचे पाठीराखे बऱ्याच वेळेला आमने सामने वार अगदी वार पलटवार आपण पाहिलाय. कधी नारपोली संघ वरचढ ठरला, कधी कुडावे संघ, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र निमित्त आमदार ट्रॉफी अगदी आपण पाहताय आणि त्या स्पर्धेमधील अगदी या मॅच मध्ये कोणता संघ पुढे जाईल. येणारे आता चेंडू मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. 6 चेंडू शेवटचे. भावेश मोरे गोलंदाज सज्ज झालाय. समोर आता मात्र अजय ठोंबरे, त्याच्या जोडीला सागर मोरे. सागरसाठी षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रथम मोपी यांच्याकडून. डावखुरे हाताचा गोलंदाज, पहिला चेंडू पाहायला मिळतोय. फटका इथून मात्र अगदी फसला बघा, अगदी फसला गेलेला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. उंची जास्त, लांबी कमी, एलिमिनेशन आपण पाहिलं तर फारसं होऊ शकलं नाहीये आणि त्यानंतर मात्र अजय ठोंबरे महत्वाची विकेट मैदान सोडताना. विकेट क्रमांक पहिला पुणावी टीमचा बाद होतोय अजय ठोंबरे. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे 28 धावा. पहिला चेंडू आपण पाहिला, त्याच्यावर सफलता आली. पहिल्या चेंडूवर विकेट आली, 28 रन्स. दोन षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज बघा. कुडावे टीमला मॅकडॉल ग्रुप कडून आपण पाहताय 500 रुपयाचं कॅश प्राइज. 2 षटकारांसाठी 500 रुपये. नाईटची स्पर्धा म्हटली तर काल तर खूप काही गोष्टी पाहिल्या. पनवेल कोलीवाडा अगदी ते पूर्णपणे उतरला होता. भावेश मोरेनं पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. येणाऱ्या आता चेंडू 5 रोहित पाटील येतोय स्ट्राईक एंडवर. अगदी या मॅचचा आनंद घेताना खूप सारे प्रेक्षक नारपोली कुडावे गावातील, त्या सर्वांचं स्वागत करूया.
चांगला चेंडू पडल्यानंतर लाईन आणि लेंथ ओळखू शकला नाही बॅट्समन रोहित पाटील आणि त्यानंतर मात्र आता कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. जसा डॉट चेंडू येतो तसा टाळ्यांचा कडकडाट नारपोली टीम कडून पाहायला मिळतोय. एखादी षटकार चौकार त्यानंतर टाळ्या कुडावे टीमच्या पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेट आहे. अगदी त्यांचं मनोबल वाढवलं जात आहे. त्यांना अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये चांगला खेळ करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. परंतु 2 चेंडू संपले. पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा भावेश त्याच्या समोर रोहित. इथून मात्र आपण पाहू शकाल आणखी एक फटका फसला गेलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय रोहित पाटील हा खेळाडू मात्र बाद झालाय. अजय ठोंबरे आणि त्यानंतर मात्र बाद होतोय तो म्हणजे रोहित पाटील. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या आणि नंतरच्या बाकी षटकामध्ये मी म्हणेन विचार करणं गरजेचं होतं. जिथून सिंगल डबल सुद्धा अगदी कन्वर्ट झाले असते तरी धाबा अगदी 35-40 पर्यंत होऊ शकतील. परंतु आता मात्र उरलेत शेवटचे आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि कमबॅक काय जबरदस्त राहिलं नारपोली टीमचं. कौतुक करणं महत्वाचं आहे. कौतुक केलं जाईल बघा. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये तुम्ही धावा मारल्या त्यानंतर चांगली गोलंदाजी करतो हे सांगताना नारपोली टीम विकेट्स घेत आहेत. आता मात्र 3 चेंडू धावसंख्या स्थिर आहे पूर्णपणे 28 रन्स. विकेट टेकिंग गोलंदाजी सध्याच्या घडीला भावेश मोरे हाताळतोय. षटक क्रमांक आता मात्र सुरू झालाय. पुन्हा एकदा तिसरं. वाट गोलंदाजी वाट डिलेव्हरी काय जबरदस्त. कारण ज्या वेळेला सागर मोरे चांगला खेळ करत होता अगदी उमेश सर तर मी म्हणेन त्याला स्ट्राईक वर आणणं महत्वाचं होतं. परंतु आता वेळ निघून चालली आहे. उर्वरित आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मेडन षटक होणार का या स्पर्धेमधील अद्यापर्यंत 3 मेडन षटक आपण पाहिलेत. भावेश मोरेच्या नावावर हे पाहायला मिळणार का. हा चेंडू आपण पाहताय अलॉंग द कार्पेट. या वेळेला आपण पाहू शकाल सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल ना आता मात्र धाव संख्या आता टोटल 29 धावा. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि या अंतिम चेंडूवर आता मात्र जर आपण पाहिलं असेल विकेट जर आला तर होतील 35, चौकार आला तर होतील 33. घडतंय काय पाहायचं आहे. विकेट येईल, सिंगल जाईल, डबल जाईल, डॉट असेल, या सर्व गोष्टी अगदी सर्वांच्या नजरा. गोलंदाज भावेश, नजरा सागर मोरे बॅट्समन, अगदी बॅट्समन बॉलर आणि त्यांच्यामधील एक क्रिकेटचा रणसंग्राम. नारपोली कुडावे नारपोली. अगदी क्रिकेटच्या बाहेर मैत्रीपूर्ण संबंध आहे. क्रिकेटच्या पटलावर अगदी मनामध्ये चीड गावाच्या नावाची. शेवटचा अंतिम चेंडू. काय चेंडू होता बघा. अप्रतिम डिलिव्हरी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 20, त्यानंतरच्या 12 चेंडू मध्ये फक्त आल्या त्या म्हणजे 9 धावा. काय गोलंदाजी, काय कमबॅक राहिला. ही ताकद आहे मी म्हणेन नारपोली टीमची आणि ती ताकद त्यांनी दाखवली आहे. अगदी त्या गोलंदाजासमोर फटके एक्झिक्यूट करू शकला नाही कुडावी संघ. 29 जमल्या. आता मात्र करायचे त्या म्हणजे येणारे चेंडू 18 आणि 30 धावेची गरज आहे. 18 बॉल्स 30 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत त्या नारपोली टीमला. व्यासपीठावर विशाल भाऊ दुरापे आपण पाहत आहे. त्यानंतर प्रतापदादा शेलार असतील, महाराष्ट्र खो खो प्रशिक्षक आपण पाहू शकाल. वैभव दादा पवार असतील, महाराजा मार्बल सातारा, अमरजी शेलार, दुर्गेश कदम स्वराज्य पक्ष नवी मुंबई आणि सुधीर दादा धनावडे आपण पाहत आहे. त्यानंतर आमचे किरण भाऊ मस्कर उत्कृष्ट समालोचक. या सर्वांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. चला येणारे चेंडू असतील टोटल 18 आणि 30 धावेची गरज आहे. टीम नारपोलीला 30 धावा कुडावी टीमला डिपेंड करायच्या आहेत. चला सन्मान करूया व्यासपीठावर. सन्मान आपण करतो बघा पुढचा. प्रतापदादा शेलार असतील, चला पुढचे सन्मान आपण करूया.
प्रतापदादा शेलार महाराष्ट्र खो खो प्रशिक्षक आहेत, त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती आपण या प्रेझेंटच्या बॉक्स मध्ये आपला इथे सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करा. मी अजय दादा यांना विनंती करतो आपण सन्मान करायचा. सन्मान इथे केला जातोय. महाराष्ट्र खो खो प्रशिक्षक प्रतापदादा शेलार असतील. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण वैभव दादा पवार, महाराजा मार्बल सातारा. त्यांना विनंती असेल आपण या आपला इथे सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करा. त्यानंतर पुढचा सन्मान करूया दुर्गेजी कदम असतील, स्वराज्य पक्षी नवी मुंबई प्रसिद्ध प्रमुख, त्यांचा इथे सन्मान होईल. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा. आणि त्यानंतर पुढचा सन्मान असेल किरण भाऊ म्हस्कर, उत्कृष्ट अगदी त्यांचा आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामना सुरू करायचा बघा. चला दोन्ही टीम कोडावे संघ फिल्डिंग सजवा आणि सामना सुरू करा. येणारी चेंडू आता टोटल चेंडू आणि करायचे त्या 30 धावा. आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. अमित पाटील सर ताऱ्यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. अगदी या स्पर्धेला आणि दोन्ही टीमला शुभेच्छा येतात. आमच्या वलवलीचे आणि करंदडचे जावई आपण पाहताय प्रतापजी पाटील, त्यांचं आपण स्वागत करूया. ओ टू कॉम्बॉक्स आणि या मैच कडे जाऊया. तो फिर एक बार आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. अंतिम मुकाबला जो जीतेगा वो ट्रॉफी का हकदार बनता हुआ नजर आएगा. यहां से 3 ओवर और 30 रनों का पीछा करते हुए नजर आएगी टीम नारपोली. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए ऋषि ढोमरे. पहली गेंद जरूर आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश वहां पर थी बल्लेबाज रोहन की. यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई नरेंद्र मस्कर जब भी स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाजी करने आएंगे उनके लिए सुनहरा मौका है. दोनों बल्लेबाजों के लिए अभिजीत पवार और संतोष वानी इनकी ओर से पर छक्के के लिए 500 का इनाम ज्यादा बार देखिए हम बताएंगे नहीं. इस बार देखिए लगातार की ये दूसरी गेंद डॉट गेंद की समाप्ति होती हुई मैच काफी रफ एंड टफ होता हुआ यहां से नजर आ रहा है. मैकडॉल ग्रुप की ओर से 3 विकेट के लिए 500 का इनाम. गेंदबाज ऋषि लगातार 2 गेंदें डॉट फेंकते हुए नजर आ रहे हैं. इस बार देखिए नो लुक शॉट, गेंद हवा में जरूर है और जाएगी सीमा रेखा के बाहर. वेलकम चौका पहली गेंद के ऊपर आता हुआ, यह पहला चौका आता हुआ बल्लेबाज रोहन के बल्ले से. डीजे पहला चौका आता हुआ और इस चौके के लिए अभिजीत पवार इनकी ओर से 500 रुपए का इनाम आता हुआ. रोहन मस्कर इस बल्लेबाज के लिए आने वाली गेंदें बची है 15 और जीतने के लिए 26 की जरूरत. मैच काफी इंपॉर्टेंट है, जरूर कड़ा मुकाबला होता हुआ यहां से नजर आएगा. अक्षय 11 कुड़ावे और उनके खिलाफ खेलते हुए जय मसोबा नारपोली टीम के बीच में. फिर एक बार गेंदबाज तैयार. इस बार देखिए फिर एक बार वही कोशिश, अपील जरूर हो रही है, उत्साह ज्यादा नजर आता हुआ.
अंपायर ने नकारा, नॉट आउट का इशारा था। वह 4 गेंदों का खेल समाप्त हुआ। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 4, 30 रनों का जरूर यहां से पीछा करना है टीम नारपोली को, और 30 का पीछा करते समय अभी तक काफी अच्छी शुरुआत होती हुई टीम कुड़ावे के लिए। पहले 2 ओवर की बात करेंगे जहां पर कुड़ावे टीम ने रन बनाए थे 28, लेकिन अंतिम के ओवर में सिर्फ और सिर्फ 1 रन खर्च किया था, जहां पर गेंदबाज थे भावेश, और वहां से कमबैक होता हुआ नजर आया था नारपोली टीम का। इस बार देखिए गेंद हवा में आती हुई, जरूर गैप में जाती हुई गेंद चाहेगी एक्स्ट्रा कवर रीजन में, बाउंड्री लाइन से बाहर आता हुआ रोहन मस्कर के बल्ले से यह दूसरा चौका। 4 की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर, 30 का टारगेट, यानी कि प्रति ओवर 10 के औसत रखना होगा यहां से बल्लेबाजी करने वाली टीम तन्मई 11 जय हनुमान मसोबा नारपोली को। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 5 गेंदों की समाप्ति के बाद 8 रन। सन्माननीय किरण भाऊ मस्कर यांना आमची विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे। नक्कीच एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची गणना केली जाते। इस बार इस गेंद के ऊपर आती हुई ये सिंगल रन, सिंगल की मदद से ओवर नंबर पहला लेग बाइस के तौर पर ये सिंगल है। ओवर नंबर पहला होता हुआ समाप्त, 1 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 9, आने वाली 12 गेंदें शेष, जीतने के लिए 21 की जरूरत। अगले ओवर के लिए जाएंगे हम किरण जी मस्कर। रिया आदेश फडके यांच्याकडून आपण पाहिलं तर नारकोली टीमला हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा प्राइज जरूर आले। सर्वांचं मनापासून स्वागत। अर्थातच आमदार चषक 2025 आपण पाहतोय नाईटची स्पर्धा। पहिल्या षटकाचा खेळ जरूर झाला, जिथे आपण पाहिलं तर तब्बल 30 धावेचं आव्हान आहे। अप्रतिम स्पर्धा, स्पर्धेच्या माध्यमातून जरूर चर्चा करणार आहोत। मैत्रीच्या शब्दाखातीर इथपर्यंत उपस्थित राहिलो, आता शब्दाखातीर समालोचन करण्यासाठी माईकही हातामध्ये घेतला। मात्र सध्या मॅचच्या दिशेने जाऊयात। बॅकफुटला जाऊन सुरेख फटका, शॉर्ट आर्म पुल केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर जातोय, सीमारेषे बाहेर आमदार चषकचा येतोय दमदार षटकार। अप्रतिम फटका होता। गुड लेन स्पॉट वरती खेळत असताना थोडासा बॅकफुट वरती जातोय, शॉर्ट आर्म पूल केला, शॉर्ट आर्म पूल पॉवरफुल होता, चेंडू अगदी गोल केलाय 6 धावेसाठी। बॅटिंग करत असताना सध्या स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज, ज्या पद्धतीने रोहन मस्करची बॅटिंग सध्या चालू आहे। एका बाजूला रोहन मस्कर धावा करत असताना गोलंदाजाच्या मनातील गोष्टही जाणून घेतोय, मात्र दुसऱ्या बाजूला कमबॅकही केला जाईल। 30 धावेचं आव्हान। कुडाबे टीम सातत्याने आपण पाहिलं तर कुठेतरी पलटवार करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा टीम स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात 15, 11 चेंडू 15चं समीकरण। यावेळी देखील पायावरती आदळला, आम्ही मगाशी चर्चा केली, कमबॅक केला जाईल का? कॅच अवघड होती, निसटली, अशा कॅचेस बनवाव्या लागतात। क्रिकेट आहे, दुसऱ्या धावेनं आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय। ऊपरवाला जब भी देता देता चप्पल फाडके याला बोलतात। पुढचं दार उघडं राहिलं, मागच्या दारानं चोऱ्या झाल्या, आणि अशा मुवमेंटला ही चोरी नव्हती, हा दरोडा होता। धावांसाठी धावा धाव। स्ट्रायकिंगला फलंदाज पाहताय, दमलाय, थकलाय। क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो, हेही खरंय। व्हॉट अ मॅच, मॅच चांगली बनेल। 10 चेंडू, आता तब्बल 11 धावेची गरज। कदाचित मैदानामध्ये पाणी मागवलं जरूर, पाणी मागवल्यानंतर कहाणीही बदलेल मॅचची। या धावा ज्या धावून घेतल्या तिथे थ्रो करणं गरजेचं होतं का? थ्रो केला तर बॅकअपही तिथे भेटला नाहीये। 1 धाव होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, बघता बघता धावाही कंप्लीट केल्या गेल्या तब्बल 4। मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर, अशा पद्धतीने सध्या या धावा कंप्लीट केल्या गेल्या। एक धावेचं महत्व खूप आहे। जिथे आपण पाहिलं तर एका धावेने जिथे भाव खाल्लाय, त्याच एका धावेसाठी बरेचसे मेहनत करावी लागते। आमदार चषक 2025 आमचं संपूर्ण अति सतीशदादाचा साबळे मित्र परिवार, त्यांच्यासाठी खास नवी मुंबईवरून आम्ही संपूर्ण मित्र परिवार दाखल झालो।
आणि तदनंतर त्याचा शब्द होता आमदार चषकला येऊन जा, नक्की आज बरं वाटलं. समीकरण आपण पाहिलं तर येणारे 10 चेंडून तब्बल आता 11 धावा करायचे. या 4 धावा कितपत महाग ठरलेत हे थोड्या वेळामध्ये कळेल, कारण की कॅच, ज्या कॅच बद्दल आपण चर्चा करतो ती कॅच थोडीशी अवघड मानली जाते. मात्र अशा मुवमेंटला क्रिकेट असं सांगतं की अवघड कॅचेस पकडल्या जातात सोप्या पद्धतीने, त्याला क्रिकेट बोलतात. सोप्या कॅचेसही सोडल्या जातात, त्याला क्रिकेट बोलतात. या मॅच मध्ये या कॅचचं उत्तर कसं दिलं जाईल हेही गोलंदाजाच्या माध्यमातून दाखवलं जाईल. अजय ठोंबरे दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना एका चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा धावून घेतल्या, म्हणजे 2 चेंडूमध्ये त्यानं 10 धावा खर्च केलेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करून वर कव्हर करेल हेही बघायचंय. असं म्हटलं जातं पाणी पोचल्यानंतर कहाणी पण बदलते मॅचची, कारण की पाण्याच्या बाटलीसोबत एखादा चिठ्ठी आणि एखादा कानमंत्रही जातो. बऱ्याचदा खेळाडू पाणी घेऊन जातात पण त्यामध्ये पाणी नसतं, हल्ली खेळाडू बॉटलही भरून घेऊन जातात, ही खरी गोष्ट आहे. 10 चेंडू 11 धावा, व्हॉट अ मॅच. जर षटकार चौकाराच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर 10 चेंडू 11 धावा, 11 धावा 10 चेंडू, 10 चेंडू 2 षटकार, 2 षटकार 10 चेंडू, 10 चेंडू 3 चौकार आणि 3 चौकार 10 चेंडू, एवढीच मॅच सध्या बाकी आहे. म्हणजेच काय की चेंडू आणि टप्पा याचा आता मिलोप होतोय का हेही बघायचंय. चांगली मॅच रंगली आहे, चांगली मॅच बनेल. आरेला कार उत्तर देणारा कुडाबे संघ कुठेतरी पलटवारही करेल, हेही महत्वाचं आहे. वड बॉल यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटीच्या अगदी टॉप एजला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू वेगानं जातो. एकच धाव दिली जाईल, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती समाधान, एक सिंगलच भेटेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर होता. लालच बुरी भला असं म्हटलं जातं, लालच करके किसका नाही हुआ भला. एकाच धावेवरती समाधान. समीकरण 9 चेंडूंनी तब्बल 10 धावेपर्यंत येऊन पोहोचलंय. एका बाजूला नारकोली संघ 30 धावेचं आव्हान करण्यासाठी मेहनत करते, वाटेमध्ये काटे टाकण्यासाठी कुडावे टीमचे देखील गोलंदाज सज्ज आहेत. एक चांगली मॅच. ओहो व्हॉट अ बॉल अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर, ऑफस्टिकच्या थोडा बाहेर. चेंडू आला कधी, निघून गेला कधी, आणि स्क्वेअर कट करत असताना चेंडू अगदी डॉट जातोय. एक एक डॉट चेंडू या मॅचचं समीकरण बदलेल. एक एक डॉट चेंडू गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल आणि असे डॉट सातत्याने कुडावे टीमला टाकावे लागतील. दुसऱ्या बाजूला यावेळी बॅटीची टॉपेज आहे, खेळाडू ओंजळी चेंडू, विकेटचं पतन. बॅटर आपण पाहिलं तर माघारी जातोय. नितेशने कॅच पकडली, अप्रतिम कॅच. मगाशीच आपण चर्चा केली पलटवार होईल, कारण की 2 चेंडूवरती 10 धावा खर्च करणारा अजय ठोंबरे कुठेतरी पलटवार करेल. रिप्ले टेलिकास्ट, चेंडू पडला, राईज झाला, बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप पेजला, तदनंतर कॅच अप्रतिम पकडली आणि फलंदाजाला चले जावचं उत्तर दिलंय. आता 7 चेंडून तब्बल 10 धावा हव्यात विजयासाठी. येणारा चेंडू गोल्डन चेंडू असू शकतो अजय ठोंबरेसाठी, कारण की या मॅच मध्ये अजय ठोंबरेला आपल्या आयुष्यातील, आपल्या भात्यातील सर्वात चांगला चेंडू बाहेर काढावा लागेल. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूवरती तब्बल 10 धावा असं समीकरण असू शकतं. पण जर तरला क्रिकेटमध्ये थाया नाहीये. 7 चेंडू आणि 10 धावा, 10 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण या मॅचचं राहिलंय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय अभिजित मोरे. चांगली मॅच रंगली. पहिल्या 2 ओव्हरला असं वाटलं की मॅच घेऊन जातोय की काय, मात्र मगाशीच आपण उल्लेख केला की वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच असतात. या मॅच मध्ये आता वाटेमध्ये काटे टाकले अभिजित पवार साहेब यांच्या माध्यमातून. अभिजित मोरेनं जर षटकार लगावला तर तब्बल 500 रुपये कॅश जरूर दिला जाईल. पैसा लावल्याशिवाय पैसा वसूल मॅच होत नाही, हेही खरं आहे. डावकुरे हाताचा फलंदाज. चांगला चेंडू हाताला जातोय, बॅट स्विंग केली, विकेट किपरची धडपड पाहता हा चेंडू डॉट आलाय, म्हणजे मॅच बनली. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू आणि 10 धावा. आजची रात्र प्रेक्षक जरूर बोलत असेल. आज एक काम धंदा व्यवसाय प्रपंच सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमदार चषक मध्ये आम्ही आलोय. आजचा आलेला पेट्रोलचा पैसा आमचाही वसूल झाला, माझाही वसूल झाला. 6 चेंडू 10. एक चांगली मॅच बनली आहे. व्हॉट अ मॅच. कारण की जिथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता 12व्या खेळाडूंची चर्चा चालली. पहिले 2 चेंडू डॉट आले तर मॅच बनेल. दुसरा बोलतो पहिल्या 2 चेंडूवरती धावा येतील, म्हणजे त्यांच्यामध्ये थोडीशी गपशप चालले. मॅच तिकडे पण तापले आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12व्या खेळाडू ही मॅच तापवतायत. 6 चेंडू 10. अप्रतिम मॅच. खूप छान टेलिकास्ट. या स्पर्धेचं कॅमेरा वर्कचं खास करून मी कौतुक करेल. या अंधारामध्ये शेवटपर्यंत चेंडू टिपण्याची माहिरत त्यालाही हासिल आहे, म्हणून ॲज अ कॅमेरा वर्क या युट्यूब वाहिनीचं सातत्याने मी चर्चा करतो. 6-10 हे समीकरण. आमदार चषक तुम्ही पाहताय.
2025चा मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये फायनल असेल या स्पर्धेची आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची भरपूर गर्दी या स्पर्धेला तुम्हाला बघायला भेटेल. गेले कित्येक दिवस प्रेक्षकांनी प्रेम या स्पर्धेला दिलंय. 6-10 कोणाच्या हातामध्ये चेंडू असेल, कारण की मी म्हणेल तो चेंडू नाही तर 11 खेळाडूंचा विश्वास हातामध्ये असेल. आजची मॅच महत्वाची असेल. एका बाजूला नारकोली टीमचे आपण पाहिले तर प्रेक्षक जागेवरून उठून उभे राहिले असतील. कुडाबे टीमचे प्रेक्षक देखील आपण पाहिले तर एका बाजूने देवाचा दावा जरूर करत असतील, कारण की प्रत्येक गावाला वाटतं मॅच आपल्या गावात जावी. ही बाईक कोणत्या गावात जाणार हाही प्रश्नचिन्ह आहे. 6-10 दाखल झालाय गोलंदाजीसाठी सागर मोरे. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर तिसरी. शेवटचं षटक म्हणजे शेवटचं हाणामारीचं निर्णायक अंतिम डेट आणि स्लॉग ओव्हर. 6 चेंडू 10. पॉपिंगच्या बाहेर जातोय. मागचा पाय वाकवला आहे खेळाडू. अगदी अडवण्याचा प्रयत्न निघून जातोय. 4-4 चौकारासाठी अप्रतिम फटका. रोहन मस्करच्या बॅट मधून हा चौकार येतोय, कारण की ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहताय. रोहन मस्कर साठी 500 रुपये जरूर जमा झालेत अभिजित पवार यांच्याकडून, कारण की मागचा पाय वाकवला, थोडासा बसला, मग चोपला. हा डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला 1 बाउन्स 4 धाबेसाठी चौकार. 5 चेंडू आता 6. आणखीन एक जर षटकार येतोय दोन्ही फलंदाजांसाठी 500 रुपये जरूर कॅश प्राइज आहे अभिजित पवार यांच्याकडून. 5-6. यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगानं जरूर हाताला एका धाव कंप्लीट केली जाते. मिड विकेटचा खेळाडू दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडली तोपर्यंत दुसरी धाव धोक्यामध्ये. 2 धावा घेतल्या जातील का, तिथे मिसफील्ड होते. या वेळेला अशा मिसफील्ड करणं म्हणजे क्रिकेट आहे. चुकीला माफी नाही, यालाच बोलतात मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर. नजरेला नजर भिडली, कॉल कम्युनिकेशन अगदी ओके, आणि तदनंतर चित्त्याची चाल आणि हरणाची गती या दोघांच्या मध्ये रनिंग बिटवीन द विकेट खूप छान. 4 चेंडू आता 4 धावेची गरज. बनली मॅच. व्हॉट अ मॅच. कारण की ज्या पद्धतीने अगदी ही धाव चोरी केली दुसरी धाव, तिथून पुढे कशा पद्धतीने समीकरण आखले जातील. गोलंदाजी करत असताना सागर मोरेवरती विश्वास ठेवला, तो या मॅच मध्ये कशा पद्धतीने 4 चेंडू हाताळेल. कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर रोहन मस्कर, तर दुसऱ्या बाजूला अभिजित मोरे. हो, हलक्या हाताने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसला जाऊ शकतो का, नाही. आणखीन 2 धावा कंप्लीट केल्यात. एक धाव, 2 रन तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाहीये. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आता 3 चेंडू आणि तब्बल 2 धावेची आहे गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्ही पाहताय रोहन मस्कर, तोही आता पुन्हा खाली बसलाय. धावांसाठी धाव, आणि सध्या थोडीशी चर्चा या दोघांमध्ये चालू आहे. मॅच बनवू शकते, कहाणी बदलू शकते. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, आणि तो वेळच असतो ती बदलते. या मॅच मध्ये कोणाची वेळ बदलेल. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली आहे, 3 चेंडू हाताळले गोलंदाज सागर बोरेने. मात्र 3 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, म्हणजे 3 चेंडू मध्ये 8 धावा आतापर्यंत गोळा केलेत. आणि येणाऱ्या 3 चेंडूवरती तब्बल 2 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण दुसऱ्या बाजूला सातत्याने सजवलं जात आहे. मी म्हणेल जाळं टाकलं जात आहे सध्या. महत्वाचा चेंडू, या बॅचचा गोल्डन चेंडू. 3 चेंडू आणि 2 धावा. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, जिथे आहे खेळाडू. विकेटचं पतन, कहाणी बदलली, मॅच बदलली, विकेट आली आहे. एक मोठा मासा गडायला लागलाय. या मॅचचा हिरो, या मॅचचा आतापर्यंतचा हिरो रोहन मस्करची विकेट हाती लागली आहे. एक मोठी विकेट. लेट कट करण्याचा प्रयत्न, रोहित ठोंबरे होता उभा, जाळं टाकलं होतं आणि रोहित ठोंबरेच्या जाळ्यामध्ये अडकला. बॅटिंग करत असताना फलंदाज अर्थातच रोहन मस्कर. लेट कट, विकेट किपरच्या हाताला टच केला चेंडू, त्याच्या हातातून उडलला आणि तदनंतर स्लीपला अगदी खेळाडूने ही कॅच घेतली. 2 चेंडू 2 धावा. बसलेले प्रेक्षक जागेवरती उभे राहिलेत.
उभे राहिलेले हळूच अंगठ्यावरती उभे राहतील. ज्यांना आहे टेन्शन ते नक चावतील. मी बोलेल आरामात चावा, कारण की मॅच झाले हाय व्होल्टेज. व्हॉट अ मॅच. यालाच बोलतात हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू मेमे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच. एका साइडला जिंकण्याचा आनंद तर दुसऱ्या साइडला हारण्याची भीती. या दोघांच्या मध्ये आमची बिचारी खेळपट्टी. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 2 धावा. मगाशीच उल्लेख केला वेळ बदलते. ज्या घड्याळामध्ये 11 वाजतात त्याच घड्याळात 12 पण वाजतात. शेवटी वेळ बदलावी लागते. व्हॉट अ मॅच. 2-2 काय मॅच बनले यार. आत्ता मॅच चालू झाले. अभी तो नापिये मुट्ठी भर जमीन आगे पूरा आसमान बाकी मेरे दोस्त ये तो झाकीये. 2 चेंडू 1 चेंडू फक्त होऊ देत. ओही असली पिक्चर बाकी आहे. 2-2 चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. बराचसा वेळ कमी आहे. क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. लोहा गरम है तभी हातोडा मारना चाहिए. चला प्लीज. 2 चेंडू 2 धाबा. कारण की आतापासून सागर मोरेनं जर विकेट घेतली तर 200 रुपये आमचा मॅकडॉल ग्रुप यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज दिलं जात आहे. आणि सागर मोरेनं यंदाच्या सीझन मध्ये या कमी धावा डिफेन्स केलेत हा त्याचा इतिहास आहे. लेट्स सी त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते का. 2-2 फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न. लेटकट आहे चेंडू अगदी पकडला. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. आणि मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अप्रतिम मॅच बनली ही मॅच. प्रेशर आहे मॅच मध्ये. ज्यांना आहे हृदयाचा त्रास भाऊ निघून जा. 1 मिनिट डोळ्यावरती हात ठेवा. ही मॅच तुमच्यासाठी नाहीये. नख आरामात चावा. बोट चावली तर आमच्याकडे येऊ नका. आणि बसलेले आता राहिलेत उभे राहिलेले आता टेन्शन मध्ये. काहींचे हात कमरेवरती. कपाळावरचा घाम आमच्या क्लिअरिटी मध्ये दिसून येतोय. तुम्हाला टेन्शन आहे मलाही कळतंय. पण 1 मिनिट फक्त डोळ्यावरती हात ठेवा. ही मॅच तुमच्यासाठी नाहीये. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू मे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच. एका साइडला जिंकण्याचा आनंद तर दुसऱ्या साइडला हारण्याची भीती. या दोघांच्या मध्ये आपली बिचारी खेळपट्टी. 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू ही तुम्हाला राजा बनवतो. 1 चेंडू ही तुम्हाला विलन बनवतो. महत्वाचा टप्पा. ऑब्विसली किपरच्या चेंडू मध्ये किपरच्या हातामध्ये जर चेंडू जातोय तर विकेट सॅक्रिफाईस करू नाही शकत. नियमानुसार तुम्हाला दोन्ही साइडनच साइड सोडावी लागेल. आणि पंच कदाचित हेच सांगतायत नियम बदललेत भाऊ. फुकट काहीच भेटणार नाही. उन्हात गेल्याशिवाय सावली भेटत नाही. इथे फुकट कसं देऊ आम्ही. आणि ही तीच मॅच आहे. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 1 दगदग वाढली आहे. टप्पा महत्वाचा. खूप महत्वाचा टप्पा आहे या मॅच मध्ये. आता जर विकेट आली ओके. आता जर डॉट आला तर मॅकडॉल ग्रुप सांगतोय 200 रुपये. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 1. आमचे समालोचक मित्र परिवार उभे राहिलेत. 12वे खेळाडू उभे राहिलेत. कॉमेंटेटर उभे राहिलेत. आमचा कॉमेंटेटर मित्र परिवार स्कोरर आमचे उभे राहिलेत. का नाही उभे राहणार भाऊ. ही मॅच अशीच आहे. आमदार चषक 2025 एक पैसा वसूल मॅच तुमच्यासाठी घेऊन आलोय. बाहुबली मधला कटप्पा आणि या मॅच मध्ये टप्पा. 1-1 पुढे घेण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. दुसऱ्या बाजूने फेकी केली आहे. या मॅच मध्ये विजेता राहिलाय. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजेता राहिलाय संघ. अर्थातच नारपोली टीम हा संघ. व्हॉट हॅपन. रुको जरा सबर करो. थोडासा सबर करावं लागेल. बाकी खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर झाला तर खूप बरं होईल. बाकी खेळाडू प्लीज आपण बाहेर या. बाकी प्रेक्षक आपण मैदानाच्या बाहेर आलं तर बरं होईल. कारण की मॅच अजून संपली नाहीये. आमचे अंपायर्स आहेत. कमिटी आहे.
येस अखेरीस विजेता झालाय संघ नारपोली टीम. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक कुडाबे टीम. अभिजित पवार नरेंद्र मस्कर आणि रोहन मस्कर यांच्या माध्यमातून यांच्यासाठी जे 500 रुपये होते ते देखील आपण कलेक्ट करा. थँक्यू, धन्यवाद, मनापासून आभार. बोलण्याची संधी दिलीत. थँक्यू सो मच. संपूर्ण आमदार चषक 2025.
हॅलो 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 चेक